गुड मॉर्निंग. आणि आम्ही आता चाललो आहोत वॉटर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी. कंप्लीट सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारच्या 4:30 पर्यंत. हे कुठे चाललो आपण? डिकॅथलॉन, ब्लू वॉटर, वे टू आइसलँड. आयसलँड, आयलँड. ब्लू वॉटर, डॉल्फिन. कुठले राईड करणार आहे आपण, सांगा जरा. आली गाडी पॅरालाइड नो. आणि आमची गाडी आलेली आहे. आणि पोहोचता क्षणी आम्ही पाहिलं की तिथे बऱ्याच बोट्स होत्या. मग लाईनने एक बोटमध्ये एक करून आम्ही एंटर करत होतो. खरं तर वॉटर ॲक्टिव्हिटीजचा हा जो अनुभव आहे याआधी आमच्यापैकी कोणीच घेतला नव्हता. त्यामुळे एकंदरीतच सगळेजण खूपच एक्सायटेड होते. आम्ही काय काय मज्जा केली, काय धिंगाणा घातला आहे हे पाहण्यासाठी संपूर्ण ब्लॉग पाहत राहा. आणि खूप एक्साइटेड आता जरा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, अनुभव घेतोय काय लागते काय नाही. सगळं झाल्यानंतर पुढे आपण रिव्ह्यू देऊया कसा एक्सपिरियन्स होता. ओके ओके. मित्रांनो, ज्यावेळी आम्ही या सुंदर प्रवासाची अनुभूती घेत होतो त्याचवेळी असं वाटलं की यार, बॅचलर लाईफ म्हणजे फक्त मजा नव्हे, ती एक भावना आहे जिथे जबाबदाऱ्या थोड्याशा दूर ठेवून आपण स्वतःला शोधतो. ही वेळ पुन्हा येणार नाही, कारण हे वय, ही मस्ती आणि ही साथ ही केवळ एका काळाची देण आहे. उद्या आपल्याला हे क्षण आठवतील पण पुन्हा अनुभवता येणार नाही. म्हणून आम्ही ठरवलेलं आजच्या क्षणांना पकडायचं, हसून घ्यायचं, मोकळं जगायचं, कारण हाच काळ उद्या आपल्या हृदयात आठवणी बनून राहणार हे आम्हा सगळ्यांना माहीतच होतं. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, या लाटा बघताना मला असं वाटत होतं की आपलं आयुष्य असंच असावं, राईट? कधी शांत, कधी उधाणलेलं, पण कायम पुढे जाणारं. ओके, तर बेसिकली ना तुम्हाला सांगतो मी, आमचं 1,500चं पॅकेज होतं, ज्याच्यामध्ये आम्हाला ब्रेकफास्ट, लंच हे दोन्ही इन्क्लूड होतं आणि प्लस टोटल 6 राईड्स असणार होत्या. सो पहा तर ब्लॉगमध्ये. वेलकम टू पॅरालाइड. बैठ जाओ उधर बैठ जाओ. We are ready for. So we all are ready for bumper riding now. Let's go. वीडियो का ट्रैक मिनट. Bro, your friends watch. हाँ. Hicieron algo y es como la.
आणि फायनली आम्ही आलो आहोत आमच्या Back to home. डेस्टिनेशनला. इथून आम्ही जाणार आहोत आमच्या रूम मध्ये आणि तिथून डिसाईड करायचं पुढे काय करायचं आम्हाला. हे कॅलोंगेट बीचला पोहोचलो आहोत आणि इथून आम्ही काही रील्स वगैरे करणार आहोत. चालेल. राहू दे नको. हर्षद काय म्हणायचं का तुला? व्हिडिओ चॅलेंज फर्स्ट व्हिडिओ बॉटल चॅलेंज. आता हॅलो गाईज, आणि सध्या आम्ही आहोत स्विमिंग पूलमध्ये. Few moments later. तो चेकआउट केलेला आहे, रिसेप्शनला चावी दिली आहे आणि आम्ही सगळे निघालो आहोत रील्स पाहण्यासाठी ऑन द बीच. दुपारी आमची ट्रेन असणार आहे, आम्ही डिपार्ट करणार आहोत दुपारी. See you then. Welcome to Candolim Beach. Is it?
येस ब्रो इट इज. आपण भेटणार आहोत द ग्रेट लेजेंड वास्को डे गामा आणि त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत. त्यांना कसं वाटतंय हे त्यांनी स्वतःला पाहून हे येशू भगवान मला तुझे भेट मी स्वर्गाची दार उघडतो. त्या नरदेवांनी माझ्या खूप अन्याय अत्याचार केलेला आहे, छळ केलेला आहे. खूपच काय सांगू इथं काय कटकटपट परत नाही मी सर काय बोलणार 265 में 6000 वाला मजा ले रहे हैं मेरे साथ. गोवा म्हणजे फक्त समुद्र आणि पार्टी नव्हे, तर गोवा म्हणजे गप्पा, हास्य, एकत्र घालवलेले क्षण आणि त्या अनमोल आठवणी ज्या कधीही विसरता येणार नाहीत. या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी माणसं आहेत ना, हे जी मित्र, हे मित्र नाही तर माझ्या आयुष्याचा एक भाग बनलेत. काही वेळा आपण अशा ठिकाणी जातो जिथे जागा नाही पण भावना कायमच्या राहतात. गोवा तसंच काहीसं होतं. अँड दिस इज हाऊ वी आर सायनिंग ऑफ. परत नक्की येऊ इथेच. थँक्यू गोवा, खूप साऱ्या आठवणी, खूप साऱ्या मेमरीज देण्यासाठी. गोवा ट्रिप तशी आमची क्षणिक होती, पण खोलवर जपून ठेवण्यासारखी. या लाटांसारख्या आपल्या आठवणी हळूहळू मनात थैमान घालतात. प्रत्येक हास्य, प्रत्येक नजर आणि प्रत्येक मोकळा श्वास सगळं आठवतं. फक्त आमचं शरीर चाललंय पण मन अजूनही त्या समुद्राच्या लाटांमध्ये, त्या गप्पांमध्ये, त्या मोकळ्या हास्यात अडकून पडलंय. Hours later. आता सगळं संपलंय असं वाटतं, पण खरं तर खरी गोष्ट तर आत्ता सुरू होते. ते म्हणजे या आठवणी जपायची. चला विणूया अतूट नाती.